गोदावरी नदी प्रदूषणाबाबतीत मनसे आक्रमक झाली आहे। नद्यांचं पावित्र्य जपावं आणि गोदावरी नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी रामकुंडामध्ये उतरून आंदोलन केलं। दरम्यान आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे असं बोललं जात आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नाशिकमध्ये मनसेचे आंदोलन बघायला मिळालं आहे। गोदावरी नदी प्रदूषण बाबतीमध्ये मनसे आक्रमक झाली आहे। नद्यांचं पावित्र्य जपावं आणि गोदावरी नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी रामकुंडामध्ये उतरून आंदोलन केलंय। गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवरती आलाय आणि याच पार्श्वभूमीवर मनसेचे पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आंदोलन केलं। रामकुंडामध्ये उतरून मनसैनिकांनी हे अनोखं आंदोलन केलंय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करावी या मागणीसाठी मनसेनं हे आंदोलन केल्याचं बोललं जात आहे। गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी देखील देशामधील नद्यांच्या प्रदूषणाबाबत वक्तव्य केलं होतं। किरण आहेर, सी24 तास, नाशिक। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीय, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।